ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे जे बिर्ला कॉलेज येथील म्हाडाची जे जागा आहे त्या डेव्हलपला मला वाटतं 2012 पासून घेतलेल्या आहेत. पण अनेक कारणामुळे ते रखडत गेलं. काही वेळेला TDR वाढवून भेटणार म्हणून कोरोना हे त्या प्रकरणामध्ये असं आम्ही ऐकलं होतं. ही लोक सारखी माझ्याकडे येत होती. दररोज रवी पाटलांना त्रास, संजय पाटलांना त्रास. मग ते बिचारे काय करायचे की जावं आमदारांकडे, चला आमदारांकडे. असं करून करून किती दिवस आमचं हे चालू होतं. मधल्या काळामध्ये नरेंद्र पवार यांनी पुण्याचे जे योगेश टिळेकर आहेत यांच्या मार्फत एक लक्षवेधी विधान परिषदे मांडली. आता ठीक आहे, मी स्थानिक आमदार होतो. प्रयत्न आमचे एकत्र चालू होते. तो पण करत होता, मी पण एकत्र पण करत होतो. त्यांच्या मार्फत मांडल्यानंतर जे शंभूराजे देसाई यांनी त्यांना उत्तर दिलं होतं की याची सर्व माहिती घेऊन आणि गृहनिर्माण खात्याकडनं याचा 1 महिन्यात रिपोर्ट घेऊन आपण बैठक लावू. जर काय प्रॉब्लेम आला, जर काय पार्टी कंडिशन मध्ये हे असेल तर ही जागा पुन्हा गृहनिर्माण खात्याकडे घेऊ आणि आपण पुन्हा डेव्हलप करू. हे उत्तर त्यांनी टिळेकरांना दिलं, म्हणजे अप्रत्यक्षरित्या नरेंद्र पवारांना दिले, कारण त्यांनी ती हे मांडण्यास सांगितले होते. मग असं असताना अजून ती बैठक झाली नाही, त्यांचे रिपोर्ट आले नाही, म्हाडाचा रिपोर्ट आला नाही, काय हे झालंय ते हे न येता गृहनिर्माण खात्याच्या जोपर्यंत माहिती भेटत नाही त्याच्या आधीच त्यांनी एक कालपासून हे ऐकतोय मी की ते कुठेतरी उपोषणाला बसणार आहे. आता उपोषणाला बसल्यानंतर म्हणा किंवा कुठला मोर्चा हे करताना म्हणा, कुठलंही हे केलं ठीक आहे, लोकशाही मार्गाने त्यांना अधिकार आहे. परंतु आपण हे भान ठेवायला पाहिजे की हे जे नागरिक आहेत 1000 ते 1500 हे कुठे डिस्टर्ब व्हायला नको. कारण तुम्ही उपोषणाला बसणार, आता तुम्ही माझे आमदार म्हणून उपोषणाला बसणार, पण इथले जे लोक आहेत ह्या लोकांना विश्वासात घेतलं का, ह्या लोकांना आपल्या बरोबर घ्यायला पाहिजे. त्यांना विचारायला पाहिजे की बाबा उपोषण मी बसू का तुमच्यासाठी. पण तसं कुठलाही हे न करता त्यांना पण ते माहिती पडले की पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे. आणि मग असं असताना अचानक ते पिल्लू सोडून दिलंय किंवा ते बसणार आहेत वगैरे उपोषणाला, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि ह्या लोकांचं कुठेतरी त्या कामामध्ये विघ्न आणण्याचं. पण ते सर्व लोक जे आहेत ज्यांनी ही गोष्ट हाताळलेली आहे हे सर्व त्यांच्या पक्षाचेच लोक आहेत ना. फडणवीस साहेब आहेत, बावनकुळे आहेत, निर्मला सीतारामन आहेत. मग हे काय त्यांच्यावरती पण विश्वास नाही का यांचा? किंवा सर्वोच्च सभागृहामध्ये मांडलेले लक्षवेधी त्याच्यावरती विश्वास नाही का? म्हणजे सभागृहावरती विश्वास नाही का? विधान सभेवरती विश्वास नाही का? मग ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार करायला पाहिजे. ते सुज्ञ आहेत, माझे आमदार आहेत, कोणी असं कार्यकर्ता नाहीत. त्यामुळे त्यांनी लोकांचा विचार करून हे उपोषण, मी तुमच्या मार्फत त्यांना विनंती करतो की तुम्ही हे उपोषण थांबवा. जे होतं ते कायद्याच्या दृष्टीने व्यवस्थित होऊ दे. जो गृहनिर्माण खात्याच्या रिपोर्ट नंतर जो निर्णय येईल तो आपण सर्वांनी मान्य करूया. लोकांना आपल्याला समजावं लागेल ना नंतर जो निर्णय येतो तो कधी आपल्या विरुद्ध पण जाऊ शकतो. त्या गोष्टीला आपण सर्व लोक एकत्र येऊन फेस करूया ना, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि मध्येच हे आल्यामुळे आता कसं झालंय, आम्ही पण तिघ डिस्टर्ब झालोय आणि पब्लिक पण डिस्टर्ब झालं की आता नक्की करायचं काय असं. तर हे तेच सांगतोय, तो आता नरेंद्र पवार उपोषणाला बसलं त्याच्याबरोबर किती हजार लोक बसणार ते आता उद्या समजेल आपल्याला. पण नरेंद्र पवार माझे आमदार आहेत आणि सर्व ज्या आता जी तुम्हाला पत्र दाखवली सर्व पत्रकारांना, ते सर्व युतीच्या नेत्यांचे आहेत ना, मोठ्या मोठ्या. एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब, बावनकुळे, ते बाळ माने, निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री कपिल पाटील. आता त्यांनी त्या क्लिप मध्ये नाव घेतली ना की माझी लढाई दुसऱ्या कोणाशी नाही, कपिल पाटीलशी आणि रवी चव्हाणशी आणि रवी पाटीलशी. आता ही का लढाई यांच्याशी, लढायला कोणाशी पाहिजे? गृहनिर्माण खात्याशी लढायला पाहिजे आणि बिल्डरशी लढायला पाहिजे. यांच्याशी तिघांशी लढून मग नुकसान कोणाचं होणार आहे? नागरिकांचं होणार आहे. तक्रार तर मी आता वरती करणारच आहे, तो भाग राहिला म्हणजे असं. पण मी तुमच्या मार्फत त्यांना विनंती पण करणार आहे की हे कुठेतरी थांबवा. उगाच लोकांना आपण हे करून दिशाभूल करून लोकांना आताशी धरून त्यांचा खेळ करू नका. हे प्रकरण जे सोडवणार आहेत अधिकृतरित्या त्यांच्याच ताब्यात देऊया आपण. तुम्ही किंवा मी हे करू शकत नाही. त्याच्यासाठी गृहनिर्माण खात्याचे
मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गृहनिर्माण खातं आणि ते त्यांचे जयस्वाल साहेब हे सर्व निर्णय व्यवस्थित घेणार ना. ते घेणार तर लोकांच्या बाजूनेच निर्णय घेणार ना. हे जे सर्व नेते मंडळी म्हणा किंवा ऑफिसर म्हणा हे पब्लिकच्या बाजूनेच निर्णय घेणार, कारण शेवटी ही पब्लिकला दिलेली जागा आहे त्यांनी. तुमची भूमिका काय असणार? उपोषणाला ते बसले तर तुम्ही काय करणार? आता उपोषण बसल्यावरती त्याला काय मी उचलून तर नेणार नाही, पण त्याला रिक्वेस्ट करणार आणि नाही हे केलं तर पोलिसांना सांगणार की बाबा ते त्याचं उपोषण त्याला तुम्ही रिक्वेस्ट करा. ते सोनारांनी कान टोचलेले कधी कधी चांगले असतात, तर त्यांना सांगेन बा. त्यांचं पण नाही ऐकलं तर मग हे लोक पण जाऊन बसतील ना उपोषणाला. मी सांगायची गरजच नाही. मग तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, मग ते बघून घेतील पोलीस आणि नरेंद्र पवार साहेब. ते ते माहिती नाही मॅडम, ते आता उद्या जेव्हा ते बसतील उपोषणाला तेव्हा ते समजेल. आता त्यांना विनंती तर करतो आम्ही, तुमच्या मार्फत पण केलेली आहे. त्यांनी थांबलं ते बरं होईल. कसं माहिती आहे का, थोडा आणि राजकारण करा याला काय अर्थ नाही ना. सामान्य पब्लिक आहे, रंधेली गांधेली आहे. आज 13-14 वर्ष ते बिचारे घराच्या बाहेर राहत आहेत. त्यांना कशाला अजून हे करायचं, नागवायचं त्यांना. काय करायचं तर आपण एकत्र कर, ठीक आहे, सगळ्यांना घ्या ना बरोबर. पण मुळामध्ये आमदार भोईर यांना निवडून कोणी दिलं? मतदारांनी दिलं का एखाद्या बिल्डरने निवडून दिलेलं आहे? याचा विचार केला पाहिजे मुळात त्यांनी. तुमची मतदारांशी निष्ठा आहे, लागेबांधे आहे का बिल्डरची लागेबांधे आहे? बिल्डरची वकिली करायला तुम्ही येत आहे का? खरं तर तुम्ही विषय घ्यायला पाहिजे होता विधानसभेमध्ये. तुमच्याकडे मी घेऊन आलो होतो लोकांना. या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं, माझ्याबरोबर उभे राहिलेले तुमच्या इलेक्शनला. तुम्ही मदत केली का? तुम्ही विधानसभेचा विषय घेतला का? एखादा पत्र दिला का तुम्ही? म्हणून आम्हाला पुण्यातल्या आमदारांचा मदत घ्यावी लागली. आणि ते दुसऱ्या पक्षाचे भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेतले, त्यांच्यामार्फत दुसरे आमदार किसन कथोरे साहेब मुरबाडचे भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेला नाही का गरज? ज्याने लोकांनी मतदान केलं आहे ते आज अडचणीमध्ये आहेत. 15-15 वर्ष घरं मिळत नाहीत. 57 लोक मेलेली आहेत. बिल्डरने 350 कोटीचं लोन घेतलं, ते कुठे गेलं लोन? हां, हे तुम्हाला माहिती आहे का? मुळात प्रश्न तर समजून घ्या आमदार साहेब. तुम्ही काय तो तुम्हाला विषयच माहिती नाही आहे. विधानसभेत काय आश्वासन दिलं आणि उद्याचा उपोषणाचा आमचा विषय काय आहे? विषय समजून घ्या ना माझ्याकडनं. मला विचारा ना तुम्ही. मला विचारायचं तुम्हाला आवश्यकता वाटत नाही का? डायरेक्ट मीडियासमोर जाता तुम्ही. बिल्डरची वकिली करता तुम्ही. अरे जनतेशी वकिली केली पाहिजे तुम्ही. जनता मतदार हे तुम्हाला वोटिंग करतायत. गरीब जनता सगळी, दीनदलित गरीब आदिवासी म्हाडामध्ये राहणारे सगळे BPLच्या खालचे लोक आहेत. धुणं भांडी करणाऱ्या महिला आहेत. 57 लोक मेलेत आत्तापर्यंत. हे माहिती आहे का तुम्हाला किती लोक मेलेत? ते आमदार आहात ना तुम्ही इथले. मीडियासमोर काय जाता? मला विचारा समोर येऊन डायरेक्ट. माझ्यासमोर उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही. लोकांच्या मदती करता, लोकांच्या हक्काच्या घरा करता. बिल्डरच्या बाजूने पत्रकार परिषद काय घेता तुम्ही आणि तुमचे नगरसेवक लोक? नेमकं काय ते नाही, देवेंद्रजींच्या विरोधात, कपिल पाटील यांच्या विरोधात मी नाही. उलट देवेंद्र फडणवीस साहेब उलट मला मदत करतायत. त्यांनी पोलीस स्टेशनला CP माझ्यासमोर फोन करून इन्स्ट्रक्शन दिल्या, माझ्या पत्रावरती एन्डॉर्समेंट दिली, माझ्याकडे पत्राची कॉपी आहे. मला मदत करतायत. मला शिंदे साहेब सुद्धा मदत करतायत. त्यामुळे मी काय देवेंद्रजींच्या, कपिल पाटलांच्या विरोधात नाही. आता तुम्ही ज्या ऑडिओचा जो रेफरन्स देतात ती ऑडिओ ही मगाशी कधी पत्रकारांना ऐकवली. मी म्हटलं कपिल पाटीलच्या माझ्या विरोधात आहेत, रवींद्र चव्हाण नाही विरोधात. कपिल पाटील बिल्डरला घेऊन बिल्डरला मदत करतात. त्यांचा हेतू चांगला पण असेल. ते निर्मला सीतारामनकडे घेऊन गेले होते त्यांचा लोन करण्याकरता. पण हे लोन क्लिअर झाल्याशिवाय निर्मला सीतारामन तरी नवीन लोन कसं देणार आहेत? आणि 2-2.5 वर्ष झाले ना. आणि आता 15 दिवसामध्ये कुठून बिल्डिंग बांधणार आहे? मी तर मगाशी माझ्याकडे पोलीस अधिकारी आले, मी त्यांना सांगितलं तुम्ही उद्या आम्हाला तुम्ही सांगा की आता HDFCने NOC दिलेली आहे, साधू स्वामीने जे लोन मंजूर झालेलं आहे की ज्याच्यामुळे तो घर बांधू शकणार आहे, तर तुम्ही ठोस आश्वासन द्या ना लोकांना. मी पण बसलो तिथे, उपोषण मागे घेतो आम्ही. आम्ही बिल्डरच्या विरोधात नाही, ना पटेलच्या ना शितोळेच्या. आम्हाला घरं मिळाले पाहिजेत. जे गरिबांना 15 वर्ष भाडं नाही दिले हो. मुलांची लग्न झाली, मुलांचं शिक्षण नाही मिळवू शकत आहेत. आज 11-11 महिन्याच्या घरावरती लोक इकडे इकडे फिरतायत. त्यांच्या बघा परिस्थिती काय झालेली आहे. आम्ही वणवण खेळतोय आणि जर असे काही खेळ खेळून आमच्या जीवाशी खेळत असतील सगळेजण तर आम्हाला चालणार नाही. आज आम्हाला रवी पाटील साहेब एवढी मदत करतात आहेत, त्याच्यावर
आमचे दुसरे साहेब भोईर साहेब मदत करतात आम्हाला. यांचा एवढा पाठिंबा असताना जर आमच्यावर असे गेम खेळत असेल तर आम्हाला चालणार नाही. आमची घरं पटकन मिळावी हेच आमचे प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही हा निषेध करतो. त्या पवार साहेबांना आम्ही सांगतो की त्यांनी असं काही गेम खेळू नये. माझं नाव वसंत कापरे, मी LIGचा सभासद पण आहे आणि माजी अध्यक्ष पण आहे. हा, माझं समोर LIG 1 कोकण वसंत. तुमचं घर कुठं होतं, कधी गेलेले आणि कुठं याच्यामध्ये आता जो राजकीय वाद सुरू झालेला नेमका काय वाद? 2010 पासून आमचा हा प्रकल्प सुरू झाला आहे. 2010 पासून आम्ही घर नाही, बेघर आहोत. आणि आता जो राजकीय वाद सुरू झालेला आहे, आता महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहे आणि आताच एक 10 मिनिटापूर्वी एक क्लिप ऐकली आहे नरेंद्र पवारांची. त्या क्लिप मध्ये एका लेडीजशी बोलताना बोलताय का माझा जो वाद आहे तो रवी पाटील साहेबांची आहे, कपिल पाटील साहेबांची आहे, रवींद्र चव्हाणांची आहे. म्हणजे त्यांच्या पक्षाशी वाद आहे आणि तो पक्षांची वाद त्यांनी सभासदांपर्यंत आणू नये. त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या रियाबच्या लोकांसाठी निधी आणावा आणि आम्हाला घरं मिळून द्यावी. त्यांनी पक्षीय वाद बाजूला ठेवावा. भाजप आणि शिवसेना हे सगळे एकत्र आहे. आमचे स्थानिक जे नेते आहे आम्हाला कधी ते दुपळी करू देत नाही. ही दुपळी करतायत नरेंद्र पवार, त्यांनी ती करू नये. आमचे नेते आम्हाला कधी भाजप आणि शिवसेना शिकवत नाही, आम्हाला एकत्र राहण्याचं शिकवतात. आणि त्यांची ती नीती आहे तोडा फोडा आणि राज्य करा, हे त्यांनी करू नये. त्यांनी एकत्र येऊन राज्य करावं आणि आम्हाला गोरगरिबांना पण त्यांनी घरं द्यावी. माझं नाव वसंत कापरे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.